मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वडखल नाका या ठिकाणी खरोखर संबंधित यंत्रणेला दिसलं की नवीन बनवलेल्या रस्त्याला नवीन बनवलेला तो आपला जो ब्रिज आहे फ्लायओव्हर त्याला भगदाड पडलं आणि ते भगदाड लोक इथे त्यांनी कामगिरी केल्याबद्दल संबंधित यंत्रणेचे धन्यवाद. परंतु एक मी जागरूक नागरिक आणि सजग नागरिक जेव्हा मॉरच्या काही गाईडलाईन्स आयआरसीच्या काही गाईडलाईन्स वाचतोय तेव्हा मला कळतं ना की काय कसं असलं पाहिजे. त्याचसोबत या रस्ता सत्याग्रहामध्ये काम करत असताना काही गोष्टींची माहिती मिळाली. आता मला बघून आपला मित्र देखील थांबला बिचारा बघू शकतो. मी तिकडे गाडी आपली लावली आहे. रात्रीचे 9:15 वाजतात पण ही व्हिडिओ बनवण्याचं काय कारण असेल सांगा. ब्रिजला पडलाय खड्डा रिपेअर करतात एक अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु रिपेअर करत असताना जी काळजी घेतली पाहिजे ती बघू शकतो. या महामार्गावरती राष्ट्रीय महामार्गावरती NH66 80ची लिमिट 80ची लिमिट असताना आयआरसी गाईडलाईन्सनुसार ॲज पर म्हणजे जे ट्रॅफिक रूल्स आहेत जे वर्क झोनमध्ये त्याच्यानुसार किमान 200 ते 250 मीटरवरती पहिला रिफ्लेक्टिव्ह काहीतरी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोन बॅरिगेड हे मध्यंतरी याच्या दुसऱ्या नंतर स्पीड कमी वगैरे इतर सर्व गोष्टी असल्या पाहिजेत. परंतु या ठिकाणी हे अरे बाबा तुला दिसतंय का हे हा नाही ना मग इन्स्टंट आल्यावर समोर ट्रेलर आपल्यावर कसं लागणार त्याच्या मागे असो आपण ओव्हरटेक तिथून केला समोर इन्स्टंट माझ्या डायव्हर्जन आलं कसं समजणार की तिथे डायव्हर्जन म्हणजे एक ही बेसिक गोष्ट ना म्हणजे बेसिक गोष्ट आम्हाला सर्वसामान्य नागरिकांना कळतंय. आम्हाला दोष द्यायचा नाही. आम्हाला बोलायचं की परत भविष्यात चुका असं करू नका कारण की ह्या छोट्या मोठ्या चुकांमुळे आपल्या या राष्ट्रीय महामार्गावरती मग महाराष्ट्रात असू दे किंवा देशात असू दे जो अपघातांचा आकडा संदर्भ खूप होतो. त्याचसोबत आता हे दाखवताना बघा ना म्हणजे सरसकट ओव्हरटेक करत गाडी आता 2-2 गाड्यांची लाईन आहे. खरं तर ते उजेड माझा कॅमेरा तेवढा खास नाही म्हणून दिसणार नाही तुम्हाला. परंतु मग ओव्हरटेक केलेला आणि सडन अरे बापरे इथं काहीतरी आहे मग इथं रिफ्लेक्टिव्ह आहे का रात्रीचा कसा काय दिसणार आहे लाईट आहे म्हणून ते काही नसेल तेवढं तरी परंतु इथे तो ब्लिंकर देखील बंद आहे. मग जर अशाच गोष्टी होत असेल तर एखादा बिचार येऊन ठोकू शकतोय की नाही. त्याच्यानंतर एखादं सडन समजल्यानंतर तो लेफ्ट साईडला डायरेक्ट गाडी घेऊ शकतोय. म्हणजे असे अपघात होऊ शकतात. मी आता थांबण्याचं कारण काय एक नागरिक म्हणून कारण की कोणा कोणाचा इथं अपघात होऊ नये म्हणजे अपघात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण वाचू शकतोय या गोष्टी फक्त इथंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही रिपेअरिंग असेल 80ची जर स्पीड लिमिट असेल तर कसं काय केलं पाहिजे याची उपाययोजना आपण बघितली पाहिजे. धन्यवाद मित्रा तू मला बघून थांबल्याबद्दल रात्रीच्या टाइमला. पण याच्यावरती संबंधित यंत्रणेनी आयआरसी नॉर्म्स आणि मॉर्चच्या गाईडलाईननुसार निदान थोडंसं तरी काम करावं. राष्ट्रीय महामार्ग आहे आपला टोल नाका पण सुरू केलं. आमची विनंती आहे तुम्हाला. आपला चैतन्य उषा लक्ष्मण पाटील. धन्यवाद. बघा आता काय होतंय त्यांनी सडन घेतली तिकडे दाबलं त्या गाड्यांना का त्याचं कारण काय होतं तर हे दिसतंय समोरच्याला कसं काय समजणार म्हणजे 80ची स्पीडची जी गाडी आलेली आहे ठीक आहे त्याला कसं काय कळणार ठीक आहे.